श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मकर संक्रांतीला काळी साडी का घालतात? हा सण भारतात पुरातन काळापासून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी आपल्या ओळखीतल्या माणसाच्या हातावर तिळगुळ दिला जातो. अन्न देताना तिळगुळ घ्या, गोड बोला असे आवर्जून सांगितलं जातं. या दिवशी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महिला एकमेकींना वाण देतात. हा दिवस नाती दृढ करण्यासाठी, नवीन नाती जोडण्यासाठी असतो. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. हा सण उत्तर भारतात दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे वस्त्र परिधान करतात. त्यामागचा विशेष गोष्टी आता आपण जाणून घेऊया. असे म्हणतात की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे वस्त्र परिधान केलेले होते, असे पुराणातील पुरातन कथेत असा उल्लेख केला आहे. तेव्हापासून मग काळ्या टिपक्याची साडी नेसण्याची पद्धत रूढ झाली. या साडीला काळी चंद्रकळा असेही म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण ज्या ऋतूमध्ये येतो त्यानुसार तो साजरा करण्याची वेगवेगळी परंपरा पद्धती असतात. आपल्याकडे काळा रंग अशुभ मानला जातो, मात्र मकर संक्रांत हा एकमेव सण आहे की ज्याला काळे कपडे परिधान करून साजरा केला जातो. काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात. म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. त्यामुळे संक्रांत जवळ आली की बाजारामध्ये महिलांसाठी काळ्या साड्या आणि काळी जबली तर पुरुषाकरता काळे कुर्ते दिसू लागतात. नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी या सणाचे विशेष महत्त्व असते. नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी भेट दिली जाते. काळे कपडे का घालतात यामागचं वैज्ञानिक कारण बघितलं तर ज्याप्रमाणे पांढरा रंग किंवा हलके रंग उष्णता परावर्तित करतात, अर्थात उष्णता शोषून घेत नाहीत, त्याउलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांत सण हिवाळ्यात येत असल्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्रे शरीराला ऊब देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिली संक्रांत म्हणून हलव्याचे दागिने घालून सण थाटात साजरा केला जातो. काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने देखील उठून दिसतात, म्हणून मग काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.